हाय गाईज, आज आपण टाकळ्याची भाजी पाहणार आहोत। एकदम साधी सोपी असते। माझी आईसुद्धा अशीच करते। तर आपण टाकळ्याची भाजी कशी करतात ती पाहूया। नमस्कार, माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर ही टाकळ्याची भाजी आहे। कोकणात ही आता सर्वत्र उपलब्ध असते। तर आपण टाकळ्याची भाजी कशी साफ करायची ती पाहू शकता। मी हे टाकळ्याची पानं घेतलेली आहेत आणि आपण ह्याचे देठ घ्यायचे नाही आहेत, नाहीतर आपल्याला हे देठ बारीक बारीक कापून घ्यावे लागतात। तर आपण ही स्वच्छ अशी भाजी साफ करून घेतलेली आहेत, फक्त पानं घेतलेली आहेत आणि आपण आता ही भाजी व्यवस्थित बारीकरित्या कापून घ्यायची आहे। पाहू शकता, मी ही भाजी व्यवस्थित बारीक बारीक अशी कापत आहे। जाडसर कापलात तर त्याची अख्खीच्या अख्खी पानं तशीच्या तशी दिसतात आणि ही भाजी कोकणात अशाच पद्धतीने करतात। त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवत आहे। तर पाहू शकता, एवढी मी अशी बारीक ही भाजी कापून घेतलेली आहे आणि ही भाजी मी एका परडीमध्ये व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि ही भाजी मी आता 2-4 वेळा पाण्यातून स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार आहे। पाहू शकता, ह्या भाजीवर माती असल्या कारणाने आपल्याला 3-4 वेळा तरी स्वच्छ धुवायचे आहे। आणि आता मी ह्यासाठी ही चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि चणा डाळ ही सुकी घ्यायची आहे। तर ही भाजी मी आता कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि त्यामध्ये आपण धुतलेली चणा डाळ सुद्धा घालायची आहे आणि ह्यामध्ये 1-2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता, आपली चण्याची डाळसुद्धा व्यवस्थितरित्या शिजून निघते। आणि आता ही भाजी आपण पाण्यातून एका चाळणीमध्ये नितळून घ्यायची आहे आणि ही भाजी मी स्वच्छ अशी पिळून घेतलेली आहे। व्यवस्थित पिळून घ्यायची आहे, ह्यामध्ये पाणी ठेवायचं नाही। तर आपण ही भाजी फोडणीला कशी घालायची ती पाहूया। तर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल जरा जास्तच घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदे मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत मीडियम, आणि त्यामध्ये हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि हे लालसर असा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट आणि हे व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर आपण ही भाजी थोडी मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यामध्येही आपण टाकून घ्यायची आहे। चणा डाळ शिजलेली असल्या कारणाने आपली भाजी शिजायला काही वेळ लागत नाही आणि भाजी आपली ऑलरेडी पहिली शिजलेली आहे। तर आपण ही भाजी 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली ही भाजी आता तयार होईल। तर मी 10 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि माझ्या रेसिपी तुम्ही पाहत असाल तर धन्यवाद। आणि आपली भाजी अशी तयार झालेली आहे आणि तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। बाय, काळजी घ्या।